नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 माजी मंत्री आणि 2 माजी आमदार तसेच इतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी अजित पवार गटात प्रवेश केला. संबंधित सर्वजण आधी आमच्या संपर्कात होते, भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक होते, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यांना प्रवेश दिल्याने आम्हालाही मार्ग मोकळा झाला, असा टोला त्यांनी अजित पवार यांना हाणला आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शनिवारी अद्ययावत MRI यंत्रणेचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले. त्याप्रसंगी मंत्री महाजन यांनी अजित पवार गटात होत असलेल्या प्रवेशाविषयी भूमिका स्पष्ट केली. विधानसभेच्या निवडणुकीत विरोधात लढणाऱ्यांना महायुतीत घेऊ नये, घेतलेच तर चांगले तपासून घ्यावे, असे ठरले होते. त्यानंतरही अजित पवार गटात शरद पवार गटाच्या माजी मंत्र्यांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. वास्तविक त्यातील काही जण आधीच भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते, परंतु शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना घेऊ नका म्हणून सांगितले होते. मंत्री पाटील यांच्या विरोधामागे काहीतरी तथ्य असेल. अजितदादा अर्थमंत्री आहेत, त्यांनी ठरवले तर ते कोणाला काही पण देऊ शकतात. त्यानुसार पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना त्यांच्याकडून आगामी काळात मोठा निधी मिळू शकतो, परंतु जिल्हा नियोजनाचा निधी पालकमंत्रीच वितरित करीत असतात, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.